हॅलो फ्रेंड्स, मॅथ विथ यूके या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत पदावली. पदावली म्हणजेच काय रे, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता बॉडमास आणि त्याला मराठीमध्ये म्हणतात कंची भागूबेहू. आता कंची भागूबेहू म्हणजे काय, ते काय होते, कधी कधी गणितामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया एकाच वेळेस येतात. मग त्यावेळेस नेमकी अगोदर क्रिया करायची कोणती, त्यासाठी आपल्याला हे नियम दिलेले आहे. नियमानुसार काय आहे, अगोदर कंस सोडवायचा आहे. कंसात पण अनेक चार प्रकार आहेत बघा. एक तर रेखी कंस म्हणजे दोन याच्या वर असा कंस दिलेला राहते. दुसरा राहतो साधा कंस, तिसरा महिरपी कंस, चौथा चौकटी कंस. लक्ष ठेवायचं, या कंसामध्ये काय करायचं, जो सगळ्यात मधात दिलाय तो कंस अगोदर सोडवायचा. जो मधात दिलाय तो अगोदर सोडवायचा, जो वर दिलाय. कारण कधी कधी काही जण काय सांगतात, याच्यानंतर हे, याच्यानंतर हा. पण काही वेळेस काय होतंय, तुमचा महिरपी कंस बाहेर येते आणि चौकटी कंस मध्ये येते. मग लेकर कन्फ्युज होतं, सर नेमकं करायचं काय. मग यावेळेस काय करायचं, जो कंस मधात दिलाय अगोदर सोडवायचा तो, अगोदर सोडवायचा तो. तर मग बघा, अगोदर कंस सोडवायचा, नंतर चे. तर चेच्या जागेवर आपल्याला मराठीतून अक्षर येतात चे, त्या जागेवर करायचं आपल्याला गुणाकार. त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. पण एक लक्ष राहू द्या, ते वरचे दोन जास्त प्रमाणात येत नाहीत, खालचे मेन आहेत. तर खालचे करताना काय करायचं, गुणाकार आणि भागाकार, भागाकार आणि गुणाकार यांच्यामध्ये काय करायचं, जे अगोदर असेल ते करायचं. कारण कधी पण या गणितामध्ये आपण जे गणित सोडवतो तर सुरुवात करायची डावीकडून. उजवीकडून करसाल तर बऱ्याच वेळा चुकतात. कारण परत खूप मुलं असे सर म्हणतात आम्ही याच्याप्रमाणेच केले तरी आमचं उत्तर चुकलं. कारण माहिती आहे का, तर नियम असा आहे की कधी गणित सोडवताना डावीकडून सुरुवात करायची. मग डावीकडून अगोदर भागाकार सोडवायचा, भागाकार नंतर गुणाकार, आणि गुणाकार जर अगोदर असेल तर गुणाकार सोडवा, भागाकार नंतर सोडवा. तसंच बेरीज आणि वजाबाकी जी अगोदर असेल ती अगोदर सोडवायची, जे नंतर असेल ते नंतर सोडवायचं. तर आपण काय करू, एक गणित सोडून पाहूता काय येते उत्तर. हे बघा, आपल्या गणितामध्ये कंस आणि चेचाची वगैरे तर नाही. मग काय करा, कोणीकडून सोडवायची सुरुवात, इकडून करायची डाव्या साईडनं. मग डाव्या साईडनं अगोदर वजाबाकी. पण वजाबाकी आपण करतो काय, अगोदर नियम काय, याच्यानंतर भागाकार किंवा गुणाकार, हे ऑप्शनल, दोन्हीपैकी एक कोणतं सोडू शकता. आता याच्यानंतर लगेच इथं गुणाकार आहे. मग काय करा, अगोदर भागाकार आणि गुणाकार जे अगोदर येईल ते अगोदर करून घ्यायचं. मग पहा, 9 त्रिक 27, हे वजा 4 इकडं, भागिले 27 प्लस 5 केलं. आता याच्यानंतर बघा, नंतरची क्रिया कोणती, इथं मायनस आहे, भागाकार प्लस. याच्यानंतर आपण सोडत असतो भागाकार. भागाकार कशा कशाचा करायचा, 27 आणि 27. मला सांगा, 27च्या पडात 27 किती नंबरला येतात, 27 एक 27. मग याचं उत्तर आलं 1. इकडे वजा 24 प्लस 5 आहे. आता 24, आता पहा इथं अगोदर वजाबाकी नंतर बेरीज, याच्यात पण ऑप्शनल आहे. जसं गुणाकार आणि भागाकार, जे अगोदर येईल क्रिया ते अगोदर करायची, जी नंतर येईल ती नंतर करायची. मग इथं अगोदर करून घेऊ आपण का, वजाबाकी कशाची, 24 आणि याची. 24 मधून एक गेला, उत्तर आलं तुमचं 23 प्लस 5. आता 23 आणि 5 किती होतात रे, 5 आणि 3 8, म्हणजे 28. तर आपल्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 28. आपण काय करू, याच्यावर अजून एखादा प्रॉब्लेम सोडून पाहू. आता हे गणित बघा, सगळीकडे 9 9 चालेल. मग आता तरी पण काय करायचं, आपला नियम काय आहे, अगोदर कंस आणि चेचाची. कंस आणि चेचाची दिलाय का नाही, मग काय सोडवायचा, भागाकार आणि गुणाकार. पण बघा, डावीकडून सोडवताना सुरुवातीला भागाकार आहे की गुणाकार आहे, तर सुरुवातीला काय आहे तुमचा गुणाकार घेतला. तर 9 9 झाले 81 प्लस 9 वजा 9 भागिले 9. आता गुणाकार तर केला, आता उरला भागाकार. भागाकार करा कशाचा, 9 आणि 9चा. 9 प्लस 81 वजा 9 एके 9, तर उत्तर आलं आपलं 1. याच्यानंतर बघा, आता याच्यात नियमानुसार बरोबर अगोदर बेरीज नंतर वजाबाकी येते, तर डायरेक्ट बेरीज करा कशाची, 9 आणि 81 ची. किती आली, 90. आणि 90 मधून 1 गेला, उत्तर किती येईल आपलं, 89. तर या पदावरचं उत्तर काय आलेलं आहे आपलं, 89. आपण याच्यावर अजून एखादं गणित करून पाहूया. हे बघा, आता एक तिसरा प्रॉब्लेम घेतलेला आहे. आता याच्यात बघा, सुरुवात कोणीकडून करायची आपल्याला, डावीकडून. डावीकडून अगोदर क्रिया कोणती आलेली आहे, तर लक्ष राहू, भागाकार आणि गुणाकारच्या अगोदर आपण सोडत असतो कंस. तर कंसामध्ये काय आहे, कंसामध्ये भागाकाराची यांचा भागाकार सोडून घेऊयात अगोदर. 7 प्लस 5 गुणिले 12 भागिले, मला सांगा 3 सख
18, 0 ला 0, तर आपला कंस गेला, उत्तर काय आलं 60. आता याच्यानंतर बघा अगोदर कोण आले, गुणाकार आले, म्हणजे या दोनचा काय करून घेऊ, गुणाकार. 12 पंच 60 भागिले किती इथं 60. आता सोडवायचं आपल्याला भागाकार. भागाकार कशाचा, 60 आणि 60. 60च्या पाड्यात 60, 60 एक 60, 60 एक 60. उत्तर किती आलं 1. 60 प्लस 1, उत्तर येणार आपलं 61. त्या पदावलीचं उत्तर काय आलेलं आहे 61. अजून याच्यावर दुसरं एखादं गणित पाहूयात. हे बघा मित्रांनो, या गणितामध्ये काय आले, दोन कंस आले. आता दोन्ही कंसापैकी काय सांगितलं मी अगोदरच, जो मधात कंस तो अगोदर सोडायचा. आता मधात कोणता कंस आहे, हा साधा कंस. साध्या कंसात पण 3 क्रिया वेगवेगळ्या दिल्यात आपल्याला, भागाकार, गुणाकार, वजाबाकी. मग याच्यात पण नियम तोच, अगोदर सोडायचा डावीकडून, डावीकडून पहिली जी येईल ते सोडून टाकायची क्रिया. बघा 21 भागिले 9 1 9 9 त्रिक 27, उत्तर आलं 3 गुणिले 4 वजा 3 कंस बंद. आता कंसातच काय आहे, गुणाकार आहे, कशाचा 4 आणि 3चा. तर 3 चूक किती होणार तुमचे 12 आणि वजा 3 जशाला तसे. आता बघा 12 आणि 3 ची वजाबाकी केली तर तुमचा कंस निघून चालला. 12 तून 3 गेले किती उरले 9 भागिले किती लिहिलं 21. आता हे कंस लिहा न लिहा काही फरक पडणार नाही. मला सांग 9च्या परत 21 ला भाग तर जात नाही, मग इथं काय उत्तर तुमचं येणार अपूर्णांकात किंवा पॉइंट मध्ये. तर आपण उत्तर काढू पहा 21 भागिले 9, दोन्ही संख्येला भाग कोणा जाते 3 न जाते, 3 त्रिक 9 3 7 21. तर उत्तर काय आलेलं आहे आपलं 703. एक तर आपण एक तर ऑप्शन तुम्हाला अपूर्णांकात दिले असेल किंवा पॉइंट मध्ये, तर पॉइंट मध्ये काढू. 3 1 3 3 दुने 6 पॉइंट घेतले, एक उरलाय, एक वर 0 घेतला 10 झाले. 3 त्रिक 9 पुन्हा एक उरला 3 त्रिक 9. आता इकडे 3 3 3 3 पुढे वाढत जातात, म्हणून आपण डायरेक्ट शॉर्ट मध्ये लिहू शकतो 2.33 किंवा यालाच असं लिहू शकतात 2.34. थँक्यू. हे बघा आता या गणितामध्ये काय दिलं आपल्याला, रेखांश दिलाय, साधा दिलाय, महिरपी दिलाय आणि चौकटी पण दिलाय. मग आता याच्यामध्ये काय सोडवायचं, अगोदर सोडवायचा रेखांश. अगोदर काय सोडवायचा रेखांश. रेखांश म्हणजे काय, त्या रेघेच्या खाली जी एक क्रिया दिली ती अगोदर सोडवायची आपल्याला. ती क्रिया काय वजाबाकी. मग कशाची 40 आणि 15 ची वजाबाकी करायची. 40 मधून 15 गेले किती उरतात रे 25 भागिले 5 कंस जशाला तसे, कंसामध्ये काही प्रयोग करायचं नाही. झालं. आता बघा, आता बारका कंस आहे साधा कंस. 5 न 25 ला भागा, 5 चा 5 चा 25, हा कंस निघून गेला गुणिले 12 बाकी सर्व जशाला तसं. झालं काय. आता 12 पंच 60, हा पण कंस गेला, उरले किती 5 इकडं. मला सांगा 60 आणि 5 किती, 60 आणि 5 होतात 65, म्हणजे इंग्लिश मध्ये याला म्हणतात 65. आता मला सांगा हे गणित कसं करते, तर इथं सर्व भागाकारच आहे. मग कसं करायचं, काय काय मुलं काय करतात माहिती आहे का, बेदुने 4 बेत्रिक 6 उरले 3 3 8 24 3 8 24. याचं उत्तर काही काही मुलांचं 8 येणार, पण नाही. हे करायचं कसं, अगोदर सोडवत कोण यायचं डावीकडून. मग अगोदरची क्रिया करा, फर्स्टची 6 आणि 24 ची. तर 6 1 6 6 चोक 24, त्याचं उत्तर 4 आलं भागिले 4 भागिले 2 जशाला तसे. आता पुन्हा अलीकडे बघ 4 1 4 1 भागिले 2, याला तुम्ही असं पण लिहू शकता 1/2. याचा एक पूर्णांक अपूर्णांकात असेल तर उत्तर असं ठेवा किंवा याला पॉइंट मध्ये करा. पॉइंट मध्ये केल्यावर काय होईल, बेझिरो 0 पॉइंट घेतला झाले 10, बेपंच 10. त्याचं उत्तर एक तर 0.5 येणार किंवा 1/2 येणार. आता या गणितामध्ये बघा सगळीकडे संख्या तर सारख्या दिल्यात, फक्त साइन चेंज करायची. तर आता याच्यात सुरुवात कोणीकडून करायची, डावीकडून एक तर अगोदर भागाकार किंवा गुणाकार, दुसरी नंतर बेरीज आणि वजाबाकी. तर सुरुवातीला काय आहे, भागाकार आहे आपला, कशाचा या दोन संख्येचा. त्या दोन संख्या अपूर्णांकाची जेव्हा आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करतो, तर भागाकाराचा नियम असा आहे, पहिली संख्या जशाला तशी लिहायची, भागाकाराच्या जागेवर गुणाकारात साइन घ्यायचं आणि दुसऱ्या संख्येला करायचं गुणाकार व्यस्त, म्हणजे त्या संख्येला उलट करायचं. संख्येला काय करायचं उलट. तर मग इथं 2 गेले वर, 1 आला खाली,
प्लस 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2. ओके. आता बघा इथे डायरेक्ट क्रॉस मध्ये काटाकाटी करू शकतो आपण. बे एक बे बे एक बे एक 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 म्हणजे उरले किती रे आपले 1 प्लस 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2. आलं. आता नंतरची स्टेप आहे गुणाकार. गुणाकार कशाचा या दोघांचा आहे म्हणजे गुणाकार करते वेळेस काय करायचं सरळ समोरासमोर संख्येचा करायचा गुणाकार. बघा एक 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 बेदुने 4 वजा 1/2. आता अशी संख्या आहे एक तर तुम्ही छेद समान करा कारण बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला छेद समान असल्याशिवाय त्यांचे काही करता येत नाही. एक तर छेद समान करू किंवा हे पूर्णांक अपूर्णांक मध्ये पण येऊ शकते. बघा 4 1 4 4 आणि 5/4 वजा 1/2. मला सांगा इथे छेद समान आले का यांच्या शेवटी नाही. पण एक लक्षात राहू द्या इथे 4 आहे तर आपण 2 ला 4 करू शकतो का. 2 ला किती न गुणल्यावर 4 करता येईल रे तर 2 ला 2 न जर गुणलं तर उत्तर येणार 4. बघा खाली 2 न गुणलं वर पण 2 तर उत्तर काय आलं आपलं 5/4 वजा बे एक बे बेदुने 4. मग छेद आला सारखा छेद घ्या कॉमन 5 आणि 2 ची करा वजाबाकी 5 आतून 2 गेले किती रे 3. याचं उत्तर काय आलं आपलं 3/4.